श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देण्यासाठी काही महत्त्वाच्या आणि प्रमुख ट्रिक्स. शरीराला थंडावा देणारा आहार. फक्त थंड पाणी पिण्यापेक्षा असे पदार्थ खा जे शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या राखते आणि आतून कमी करते. त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो सगळ्यात पहिलं ताक. ताक हे सर्वोत्तम नॅचरल कूलंट आहे. यात थोडे जिरेपूड आणि कोथिंबीर टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि शरीराला आतून थंडावा मिळतो. दुसरे आहे दही आणि लस्सी. दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यामुळे बायोप्रोटिक्स मिळतात आणि पोट शांत आणि थंड राहते. तिसरे आहे सब्जा बिया. सब्जा बिया पाण्यात भिजवून त्यानंतर लिंबू सरबत किंवा दुधात टाकून प्या. हे शरीरातील उष्णता शोषून घेते आणि शरीराला नैसर्गिकरित्या आतून थंड करते. चौथे आहे नारळ पाणी. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यासाठी आठवड्यातून 3 ते 4 वेळा शहाळे असलेले नारळ पाणी प्या. यामुळे शरीर नैसर्गिकरित्या थंड होते. बडीशोप आणि खडीसाखर. जेवणानंतर बडीशोप आणि खडीसाखर खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते व शरीर थंड राहते. दुसरा आणि प्रमुख उपाय म्हणजे उन्हाळ्यात सर्वोत्तम फळे खा. ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ती फळे उन्हाळ्यात वरदान ठरतात आणि शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते आणि शरीर थंड राहते. कलिंगड आणि टरबूज. यात 90% जास्त पाणी असते जे डिहायड्रेशनपासून शरीराला वाचवते आणि थंड राखते. दुसरी आहे काकडी. काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, शरीर डिटॉक्स करते आणि शरीराला थंडावा देते. तिसरे आहे संत्री आणि मोसंबी. व्हिटॅमिन सी युक्त हे दोन्ही पदार्थ प्रतिकारशक्ती टिकवतात, शरीराला आलेला थकवा कमी करतात आणि शरीराला पोषण तत्व देऊन थंड राखतात. चौथे आहे द्राक्ष. शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी व शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी जास्तीत जास्त द्राक्षे उन्हाळ्यात खावीत. पाचवे आहे कैरीचे पन्हे. कैरीच्या पन्ह्यामुळे उन्हाच्या झळांपासून होणारे त्रास यापासून संरक्षण होते. उन्हाळ्यासाठी योग्य व्यायाम. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त व्यायाम, घाम गाळून केलेला व्यायाम हा धोकादायक ठरू शकतो. त्यापेक्षा खालील गोष्टी लक्षात घ्या आणि त्या प्रकारे व्यायाम करा. प्राणायाम. शीतली आणि सितकारी हे खास शरीराला थंड करण्यासाठी प्राणायामचे काही प्रकार आहेत. यामुळे जिभेवाटे थंड हवा शरीरात जाते आणि मेंदू तसेच शरीर शांत होते. योगासने. शवासन, बद्ध कोणासन किंवा चंद्राभ्यास यासारखी संथ आसने आपण करावी. पोहणे. उन्हाळ्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो आणि शरीराचे तापमानही कमी होते आणि फिजिकली आपल्याला थंड वाटायला लागते. वेळेचे भान ठेवून आपल्याला सकाळी 6 ते 8 किंवा सायंकाळी 7 नंतरच आपल्याला हे व्यायाम करायचे आहे. दुपारी उन्हाळ्यामध्ये कुठलाही व्यायाम करणे टाळा. उन्हाळ्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, ज्यामध्ये अति तिखट खाणे, मसाल्याचे पदार्थ, गरम पदार्थ आणि विविध प्रकारे उष्णता वाढवणारे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत, कमी करायचे आहेत. कोरडे पदार्थ उदाहरणार्थ बिस्किट, फरसाण या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला पचायला त्रास होतो आणि पचण्यासाठी या गोष्टींना जास्ती पाणी लागते, त्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नका, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय प्रमुख ट्रिप म्हणजे फ्रीजमधील एकदम कडक थंड पाणी पिण्याऐवजी मातीच्या माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वोत्तम. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत नक्की शेअर करा.